नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून तर बघा चवीला अप्रतिम व पौष्टिक अशी रेसिपी. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता मिक्सरचं भांडं घेतलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, हिरव्या मिरच्या 3-4 घेतल्या, भरपूर सारी कोथिंबीर व अर्धा चमचा जिरे घालून त्याची पेस्ट बनवून घेतली. अगदी रवाळसर अशी पेस्ट तयार करून घेतली. नंतर त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ घातली. ही डाळ मी 1 वाटीच्या साईजमध्ये 1 वाटीभर घेतली होती. ती स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून 3-4 तास भिजत ठेवली होती. 3-4 तास झाल्यानंतर ते मिक्सरच्या साहाय्याने त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊया. सर्व मिश्रण तयार करून झाल्यानंतर साईडला ठेवूया. त्याकरिता लागणारा कांदा कट करून घेऊया. कांदा कट करून झाल्यानंतर सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतले. सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातले, चिमूटभर हिंग घातले, 1 कट केलेला कांदा घातला, भरपूर सारी कोथिंबीर, तयार केलेले वाटण, 1 चमचा ओवा हातावर चोळून घातला, चिमूटभर सोडा घालून घेतला व चांगले मिश्रण फेटून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे चांगले फेटून झाल्यानंतर 5 मिनिटाकरिता साईडला ठेवूया. सर्व मिश्रण चांगले मुरल्यानंतर पाच ते 10 मिनिटांनंतर पुन्हा मिश्रण फेटून घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे फेटून घेतले. चवीला अतिशय सुंदर व पौष्टिक अशी भजी तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असे चविष्ट भजी तयार होतात. यात कोथिंबीरीऐवजी तुम्ही पालक, कांदा पात घालू शकता. असे घातल्याने मुलं आवडीने खातात व मुलांना समजतही नाही की यात काय घातले आहे. सर्व मिश्रण तयार करून झाल्यानंतर आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात भरपूर सारे तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक करून भजी सोडून घेतली. सर्व भजी सोडून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अलटीपलटी करून चांगली क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतली. चवीला अतिशय सुंदर असे भजी तयार होतात. आतून जाळीदार वरून क्रिस्पी अशी भजी बनतात. एकदा नक्की ट्राय करा. बघा, वरून क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी तयार. बनवायला अतिशय सोपी, चवीला अप्रतिम असे भजी एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशी भजी. अगदी दाखवते त्याप्रमाणे भजी तयार झाल्यानंतर ते झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व भजी तयार करून घेतले. सर्व भजी याचप्रमाणे 3-4 बॅचमध्ये तयार करून घेतले. चवीला अतिशय सुंदर, कुरकुरीत, क्रिस्पी अशी भजी तयार. एकदा नक्की ट्राय करा. असेच नवनवीन झटपट तयार होणारे त्याचप्रमाणे गावरान रेसिपीज बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.